हा आणि आपल्याला भोपळ्याचा जरा साली काढते एवढा कवळा आहे तसा भोपळा खिसून झालेला आहे. टाइमपास कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. एवढं जिरं टाकते. आणि एवढं ओवा टाकते. कुटून पण टाकतात, मी नाही कुटून टाकलं, तसं दिसलं पाहिजे ते. कुटून तुम्ही तुमची इच्छा असेल तर कुटून टाका, मी कुटून बिटून टाकत नाही कधीच. चांगलं हातावर चोळायचं. एवढं लसूण टाकलंय. तर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हळद, टाकणार आहे लाल चटणी आणि ह्याच्यामध्ये आता जेवढं ते तर मी ह्याच्यात मीठ टाकणार आहे. आपल्या अंदाजाने हातात बघून टाक. मीठ बघा, मी थोडंसं मग मीठ टाकणार आहे. नुसतं आळणी बी नाही चांगलं गोड लागत. धपाट आळणी मला हे बघा एवढे तीळ पण टाकणार आहे मी ह्याच्यात. आणि आता हे मी सगळं पीठ पाण्याने चांगलं घट्ट मळून घेते. सगळं आता मिक्स करायचंय. थांब जरा ह्याला मिक्स करू दे. थांब, पाणी नको टाकू. हे आधीच ओलं आहे. आपलं भोपळा खिसून घेतलेला आहे आपण. तर हे सगळं मी आता ह्याच्या छोट्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. पिठावर नाही लाटत, खाली प्लास्टिक ठेवून तेलावर पोळ्या लाटून घेते मी. बघा ना कशी लाटून घेते. मला हाताची सवय अशी थापून घ्यायची अशी, आणि नंतर हे भाजतात चांगले म्हणून अशी याला बिळं पाडायची. हे बघा हे आपलं दुसरं. आता ह्याच्यावर आपण काय करायचं, ह्याच्यावर हे झाकायचं. हे छोटं पडते पण ठीक आहे ना, थोडं उघडं पडते. ह्याच्यावर हे दुसरं असं तेल टाकायचं. ह्या बिळ्यामध्ये पण टाकायचं तेल टाका. तुम्ही तूप टाका, तुम्हाला तुमच्यात जे तुमच्या घरात खातात ते टाका. अशा प्रकारे बघा हे आपले धपाटे झालेले आहेत. थालपीठ हे एवढे असे पातळ असे खूप छान असे आपले धपाटे काही ठिकाणी थालपीठ म्हणतात.